बॅटमॅन बॅटमॅन बॅटमॅन. तू बॅटमॅन आहेस? बरं जरा सापडला एक फोटो दे यार तू. माझी नातले फॅन आहे तू. बैडमैन हूँ मैं बैडमैन और कबीरा कन्ना चूस के. तू कबीर आहेस? हाँ मग माझी बाहुली कुठे आहे सांग. हाँ बताता हूँ. पहले कुछ जश्न तो हो जाए. अबे जश्न काय? कन्ना चूस के. काय चालू आहे इथं? बैटमैन बाहुली ते म्हणजे पहिले बाहुली कुठे आहे? ये देऊन टाक. अबे हे काय? बावली. अबे हे बाहुली, अबे हे नकली बाहुली आहे. बाहुली बाहुली माझी खरी कुठे बाहुली? नात कुठे आहे माझे? अरे हमारे पास तो यही थी. अबे मग कोणाकडे आहे? तुमची खरी नात आमच्याकडे. हा जा रे घेऊन या. बाहुली नहीं, ऐसा नहीं मिलेगा. अभी तो खेल बाकी है. बाहुली बाहुली हिरोईन. एक मिनट, हम बचाएंगे तुम्हारे अजोबा को. कबीरा, पिस्तौल डाल दे नीचे. गन्ना चूस के नहीं डालूंगा. ओके, मैं तुम्हें हाथ भी नहीं लगाऊंगा और पिस्तौल भी उड़ा दूंगा. कैसे? तुझ्या पिस्तौलवर पाल बसली. ओके, पिस्तौल अब मेरी हो गई. अब क्या करोगे तुम? सर, आप सेफ हो. आ जाओ, इधर आ जाओ. थँक्यू मत थँक्यू डरो. थँक्यू आ थँक्यू. जाइए. तुम्ही मला पैसों का बैग दे दीजिए. इसमें कुछ नहीं है, रिकामा है. थँक्यू ये आपका थँक्यू. बैग. तुम्ही मला वाचवलं त्याबद्दल माझ्यातर्फे हे 50 लाख रुपये तुम्हाला, पण एका अटीवर. काय? आता माझ्या बाहुलीचा जीव तुमच्यावर आलाय, हा. त्यामुळे दर रविवारी तुम्ही तिला सोबत द्यायची, तिला घरी घेऊन जायचं. अरे काका, नक्की. आता ती आमच्या घरची पाहुणी झाली. आता बावली आमची झाली. दर रविवारीच का? हा प्रश्न बरा विचारला बेटा तू. दर रविवारी का म्हणजे एक वेगळा आयटम असतो. हा. आता बघ, आता 12 वाजलेलेच आहेत, रविवार सुरू झालेला आहे. आता लाईव्ह टेलिकास्ट बघा आणि दर रविवारी घेऊन जा. हे अरे घ्या. वा, हे तर काहीतरी बाहुली. नवीनच आहे. ए, बाहुली. मेरे ढोल सुन, मेरे प्यार की धुन. डरो मत, मैं हूं. शेर 2 कदम पीछे जाता है, डर के नहीं, जोर से भागने के लिए. दिव्या, तुमचं स्वागत. विनंती करेन आमच्या बरोबर तुम्ही स्थानापन्न व्हा. खरं तर चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेली 2 वर्ष सुरू आहे. वेगवेगळे विषय या मंचावरून लोकांपर्यंत जात असतात. सिनेमा, नाटक याही पल्याडचे काही विषय होते. पण आज मला वाटतं हा मंच खऱ्या अर्थानं मोठा झाला, तुम्ही आलात म्हणून. आज देशात स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण पद्धतीनं साजरा केला जातोय. मला अनुराधा गोरे यांच्याशी संवाद साधायचा आहे. अनुराधाजी, तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे आणि तुमचा पुत्र विनायक, नावातच विनायक होता आणि आहे. कसे होते विनायक? खूप छान होता. अभ्यासात प्रचंड हुशार होता. वाचन प्रचंड होतं. त्याला काय येत नव्हतं विचारा. पोहणं येत होतं, सायकलिंग, हायकिंग, ट्रेकिंग, हॉकी आणि फुटबॉल उत्तम खेळायचा. त्याच्या वर्गातले 11 जण बोर्डात आले होते. सो इट वॉज नॉट एनिथिंग इम्पॉसिबल फॉर यू. तो CA करत होता आणि CA करत असताना त्यांनी आर्मी जॉईन करायचं ठरवलं आणि तो गेला. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. क्या बात. आज देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की आमच्या पिढीला स्वातंत्र्य लढा कदाचित शाळेत परिचित असेल,
पण स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत किती लढाया झाल्या, किती लोकांना परमवीर चक्र मिळाली, नाही नावं सांगता येत. 47, 62, 65, 83, 84, नंतर 99ची लढाई, त्याच्याशिवाय असंख्य ऑपरेशन्स. आणि जेवढी माणसं आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गमावली तेवढीच किंबहुना जास्ती माणसं आपण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी गमावलेली आहेत. त्यांची नावं, त्यांचा इतिहास आमच्या नव्या पिढीला कळला पाहिजे. नवी पिढी विचारते की देशाने आम्हाला काय दिलं, बरबादीचे नारेही लावते. मला त्यांना विचारायचं आहे, मला त्यांना सांगायचं आहे, विचारू नका देशाने तुम्हाला काय दिलं, तुम्ही आहात ते देशामुळेच आहात. तुम्ही देशाला काय देऊ शकता याचा विचार करा, काही ना काही द्या. मला वाटते नुसत्या तोंडाच्या वायफळ गप्पा याच्यापेक्षा तुमची कृती खूप महत्त्वाची आहे. ती कृती तुम्ही करा. आज बॉर्डर, कोणतीच बॉर्डर, अगदी गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर, कुठेही घ्या, 7 सिस्टर्सकडे जा, एवढंच कशाला, अगदी खालती जो समुद्र आहे त्याच्यामध्येचा प्रचंड धोका आहे. असा धोका असताना आमचे तरुण नोकरी नाही, अनएम्प्लॉईड म्हणून भटकत असताना आज सैन्यामध्ये जवळजवळ 13,000, जास्तीच असतील कदाचित, एवढ्या अधिकाऱ्यांच्या जागा रिकाम्या आहेत. मला वाटते याच्यासाठी शिक्षण पद्धती आपली प्रचंड बदलली पाहिजे. आणि स्वातंत्र्य संग्राम झाल्यानंतर स्वातंत्र्य दिन हा आपल्याला असंख्य, ज्याला आज चंद्र सूर्य नांदो जर आपल्याला साजरा करायचा असेल तर आपल्या नव्या पिढीला खूप वेगळ्या तऱ्हेने घडवलं पाहिजे असं मला वाटतं. सुप्रियाजी, आता मला तुमच्याकडे यायचं आहे. मी राजेशजींबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. आतंकवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झाली. कसे होते राजेशजी? फार कठीण आहे राजेशला 2-15 मिनिटात सांगणं. राजेश कधीही खोटं बोलायचं नाही, कधीही खोटं बोलायचं नाही. समजा त्याला फोन घ्यायचा नसेल तेव्हा लँडलाईन असायचे, तेव्हा मोबाईल नसायचे. तर त्याची आई कधी कधी सांगायची तू घरी नाही आहे, तर तो लगेच सांगायचा त्यांना सांग मला फोन घ्यायचा नाही आहे किंवा मी अवेलेबल नाही आहे फोन घ्यायला, पण मी घरी नाही आहे हे खोटं सांगू नको. कारण का जेव्हा मी एक युनिफॉर्म घालतो तेव्हा प्रत्येक नागरिकाला हे कळलं पाहिजे की मी सत्यासाठी जगतो. तो 2 वाजता सिग्नल, रात्रीच्या 2 वाजता रेड सिग्नलला थांबायचा. सगळेजण हसायचे त्याला, सगळेजण हसायचे, पण तो 2 वाजता सिग्नलला थांबायचा. 1998मध्ये 1998 साली ऑपरेशन सद्भावना चालू झाली. नाल्टीमध्ये आपल्या आर्मीनी कितीतरी शाळा परत चालू केल्या. म्हणजे काश्मीरी युवकांना लहान मुलांना शाळेत जाता येत नाही, कारण का तिकडे आतंकवाद इतका आहे की घाबरून लोक घरी बसतात. आपल्या आर्मीनी कित्येक शाळा रिहॅबिलिटेट केल्या आहेत. टेररिस्ट रिहॅबिलिटेशन प्लॅन्स आहेत. आणि दररोज आम्हाला माहिती असतं की कदाचित माझा नवरा किंवा माझा मुलगा परत येणार नाही. आपल्याला असं वाटतं इकडे बसून की वी थिंक दॅट वी आर इन्व्हिन्सिबल, आपल्याबरोबर होणार नाही. एक्झॅक्टली आमच्याबरोबर उलटं होतं. दररोज मला भीती वाटायची की फोन आला ना, तो फोन तेव्हा ऑफकोर्स आर्मी फोन्स असायचे, मोबाईल नसायचे. दररोज एक माझा ठोका चुकायचा, मग मी फोन घ्यायचा. त्याचा आवाज ऐकल्यावर मी म्हणायचे एव्हरीथिंग इज फाईन. अशा परिस्थितीत जगताना एक सामान्य नागरिकाला हे सगळं माहितीच नसतं. एका सामान्य नागरिकाला हे माहिती नसतं की आपल्या तिकडे फौजी सगळ्या धर्मांबरोबर आपलं देशाचं रक्षण करतोय. कुठल्याही धर्माच्या विरुद्ध तो नाही आहे. मेरा तुम्हारा ऐकल्यानंतर मला लक्षात येतं की आर्मीमध्ये सर्व धर्मस्थळ आहे. मंदिर नाही आहे, मस्जिद नाही आहे, शीख हे नाही, सर्व धर्मस्थळ आहे. आणि सर्वजण तिकडे जाऊन सगळे फेस्टिवल्स सेलिब्रेट करतात. पण हे आपण कधीही बघत नाही. आणि मला खरंच वाटतं की जसं काकूंनी सांगितलं, मीडियानी आणि तुम्ही हा मोठा एक, मी खरंच आभारी आहे. खरंच तुमचे. आणि तसंच करत राहा, संधी दिली. हो खरंच तसंच करत राहा की फौज काय करते आणि किती सद्भावना ऑपरेशन खाली किती काम केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये, ते 15% दाखवा, फक्त 15% दाखवा. आणि मी तुम्हाला सांगते की तुमच्यामधनं अर्धी लोक फौज जॉईन करायला तयार होतील.